परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन. शीर्षक आहे खरी करुणा श्रीकृष्णांना प्रसन्न करते. आत्मनश्च परस्यापि व्याकरोत्यन्तरोदरम् अस्य भिन्नदृशो मृत्यो विदधे भयमुल्बनम्. As the blazing fire of death, I cause great fear to whoever makes the least discrimination between himself and other. भिन्न दृष्टिकोनामुळे जे लोक स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये थोडाही भेदभाव व पक्षपात करतात, त्यांच्या ठाई मी मृत्यूच्या धगधगत्या अग्निप्रमाणे मोठे भय निर्माण करतो. तात्पर्य: श्रील एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादद्वारे विविध प्रकारच्या प्राणीमात्रांमध्ये शारीरिक भेद असतातच, पण म्हणून अशा आधारावर भक्ताने एका जीवामध्ये व दुसऱ्यामध्ये भेदभाव करू नये. सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांमध्ये आत्मा आणि परमात्मा हे दोघेही उपस्थित असतात, असा भक्ताचा दृष्टिकोन असला पाहिजे. कपिल भगवान या प्रकरणात भक्तीच्या तत्वाचे स्पष्टीकरण देत आहेत. या संदर्भात अनेक श्लोकांमध्ये ते हे सांगत आहेत की भक्ताने कोणताही भेदभाव न करता सर्व सजीव प्राणीमात्रांवर दया अनुकंपा दाखवण्याची आत्यंतिक गरज आहे. मागील श्लोकामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की जो योग्य विधी पार पाडून सगळ्या साधन सामुग्रीसोबत अर्चविग्रहांची पूजा करतो, पण तो इतर सजीव प्राणीमात्रांमध्ये भगवंतांच्या अस्तित्वाबद्दल अज्ञानी आहे, तर तो मंदिरात भगवंतांच्या अर्चविग्रहांची पूजा करून भगवंतांना आनंदी करू शकत नाही, संतुष्ट करू शकत नाही. आपले विहित कर्तव्य पार पाडून प्रत्येकाने प्रत्येक सजीव प्राणीमात्रांच्या हृदयात भगवंतांचे अस्तित्व आहे हे समजले पाहिजे. कधी कधी भक्त कृष्ण भावनामृताच्या विधीमध्ये इतके तल्लीन झालेले असतात, पण ते भक्तीचा गाभा समजून घेत नाही. भक्तीचा खरा हेतू, खरा गाभा म्हणजे श्रीकृष्णांना प्रसन्न करणे होय. आपण जे काही करतो, जर ते श्रीकृष्णांना प्रसन्नता देत नसेल, तर श्रीमद भागवतम घोषित करते की ते श्रम एवही केवलम आहे. तो वेळेचा दुरुपयोग आहे. आपले काहीही व्यावसायिक कर्तव्य असू दे, आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असू दे, जर आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्या प्रयत्नांनी आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करीत नाही आहोत, तर आपण आपला वेळ वाया घालवला, आपण आपल्या वेळेचा अपव्यय केला. आणि कलयुगात प्रत्येकाची द्विधा मनस्थिती आहे. प्रत्येकाचे समज गैरसमज आहेत की काय श्रीकृष्णांना प्रसन्नता देईल. मिथ्या अहंकारामुळे प्रत्येकाला असा विचार करावासा वाटतो की मला जे हवे आहे ते श्रीकृष्णांना प्रसन्न करेल. मी जे काही ठरवेल ते माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे आणि ते श्रीकृष्णांना प्रसन्न करेल. काही जण कदाचित विचार करतात की तथाकथित पुण्यकर्मांनी इंद्रिय तृप्ती केली तर श्रीकृष्ण प्रसन्न होतील. इतर लोक कदाचित विचार करतील की अतिशय कठीण तपस्या करून यातना देऊन एखाद्याने स्वतःला जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवून श्रीकृष्ण प्रसन्न होतील. दुसरे कदाचित असा विचार करीत असतील की अतिशय महान ज्ञानी बनून आणि अतिशय उत्तम प्रकारे तत्वज्ञान सादर केले तर श्रीकृष्ण प्रसन्न होतील. कुणी कदाचित विचार करेल की जड भरत सारखे मूर्ख अवधूत बनणे किंवा स्वतःला केवळ एक अडाणी अज्ञानी म्हणून दाखविले तर ते श्रीकृष्णांना प्रसन्नता देईल. काही जण कदाचित विचार करतील की मी जर मंदिराचा अध्यक्ष किंवा पंतप्रधान यांना आणि माझ्या धार्मिक दृष्टिकोनातून इतरांना नियंत्रित केले तर श्रीकृष्ण प्रसन्न होतील. कोणी कदाचित विचार करेल की जर मी समाजाच्या बाहेर निघालो आणि हिप्पी झालो तर ते श्रीकृष्णांना प्रसन्नता देईल. तर प्रत्येकाची स्वतःची कल्पना आहे की काय श्रीकृष्णांना प्रसन्न करेल. पण आपल्याला जाणून घ्यायचे आहे की काय श्रीकृष्णांना प्रसन्न करेल, तर आपल्याला श्रीकृष्णांकडूनच ऐकावे लागेल. शास्त्रात जे आहे ते सत्य आहे. गुरु साधू शास्त्र जो कोणी या स्रोतातून ज्ञान प्राप्त करेल त्याला गोष्टी जशा आहेत तशा समजतील. आचार्योपासनम प्रभुपाद याचे भाषांतर असे करतात: जो आचार्यांकडून ऐकतो
त्याला समजते, नाही तर ते अशक्य आहे, आपल्याला समजू शकत नाही. आणि आचार्यशास्त्रातून उद्धृत करतात. तर काय श्रीकृष्णांना प्रसन्नता देते? तर साधे कोमल प्रेमळ हृदय. ते हे आहे जे कपिलदेव येथे स्पष्ट करीत आहेत. जो व्यक्ती खरोखर लोकांच्या कल्याणाचा विचार करतो आणि श्रीकृष्णांचे अंश म्हणून जो प्रत्येक सजीव प्राणीमात्राला आदर देतो आणि ज्याला कळते की परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे, आपण कुणाला आदर देत नाही तर आपण श्रीकृष्णांचा अनादर करतोय जे त्यांच्या हृदयात आहे. आणि हा साक्षात्कार आपल्या कृतीतून व्यक्त झाला पाहिजे. भक्ती म्हणजे भक्तिमय सेवा. अर्जुनाने श्रीकृष्णांकडून भगवद्गीता ऐकली आणि त्यांनी श्रीकृष्णांना म्हटले की तुम्ही सांगितलेले मी मनापासून स्वीकारतो, मला पटले आहे ते. पण त्यानंतर ते केवळ त्यांच्या रथावर बसून नाही राहिले. श्रीकृष्णांनी जे म्हटले त्यावर चिंतन करत नाही राहिले. त्यांनी श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार युद्ध केले. तर कुणाला वाटत असेल की ते दयाळू आहेत, पण त्यांनी ते इतरांप्रती व्यक्त केले नाही तर ते श्रीकृष्णांना प्रसन्नता नाही देणार. श्रील प्रभुपादांनी श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याची उत्कृष्ट प्रक्रिया आपल्याला शिकवली आहे. ते चैतन्य महाप्रभूंचे सोपे सूत्र आहे. सगळ्यात प्रथम हरिनाम जपाने श्रीकृष्णांची महिमा ऐकून वैष्णवांसोबत घनिष्ठ मैत्री करून आपले स्वतःचे हृदय शुद्ध करणे आणि त्यानंतर प्रचार करणे, आपल्या आचार्यांच्या अनुकंपेचे साधन बनणे. कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे असा भेदभाव न करता प्रचार करणे. हरिनाम संकीर्तनाचा संदेश पूर्ण जगाला देणे. आज आपण जे श्लोक वाचतोय त्यानुसार हे श्रीकृष्णांना अफाट प्रसन्नता प्रदान करते. मोठ्याने हरिनाम संकीर्तन करणे याचा प्रचार विशेष करून नामाचार्य हरिदास ठाकूर यांनी केला. एकदा खूप ज्ञानी आणि कडक शिस्तीचे तपस्वी ब्राह्मण हरिदास ठाकूरांकडे आले आणि त्यांना रागावले. हे काय आहे मोठ्याने संकीर्तन करणे? तुम्ही केवळ इतरांना त्रास देताय. हे गोपनीय मंत्र आहेत. सामान्य लोकांनी ते ऐकायचे नसतात. केवळ ब्राह्मण जातीचे लोक जे दीक्षित आहेत त्यांनी शांतपणे चुपचाप ह्या मंत्राचा जप केला पाहिजे. खऱ्या धार्मिक तत्वाचा नाश करणारे असा हरिदास ठाकूरांवर ज्ञानी ब्राह्मणाने आरोप केला. तेव्हा हरिदास ठाकूरांनी निरनिराळ्या शास्त्रांचे दाखले दिले ज्यात हे स्पष्ट केले होते की श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा मोठ्याने जप करणे हे शांतपणे स्वतःच्या मनात जप करण्यापेक्षा 1000 पटीने प्रभावी आहे, शक्तिशाली आहे. त्यांनी तसाच अर्थ इतर शास्त्रांचे दाखले देऊन सांगितले. त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की मोठ्याने हरिनाम संकीर्तन केल्याने आपलाच उद्धार होत नाही तर सगळे सजीव प्राणी मात्र जे ते हरिनामाचा ध्वनी ऐकतात ते सुद्धा शुद्ध होतात. ही अनुकंपा आहे. त्यामुळे मोठ्याने हरिनाम संकीर्तन करणे भगवंतांना खूप प्रिय आहे, कारण ती दयाभावाची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे आपलाच उद्धार होत नाही तर प्रत्येक जण जे ते ऐकतो त्यांचा पण उद्धार होतो. मनुष्य ते स्त्री असो की पुरुष असो, लहान मूल असो की पक्षी असो, प्राणी, कीटाणू, झाडे, गवत, प्रामाणिक भक्ताच्या ओठातून येणाऱ्या हरिनामाचा जप ऐकून त्यांचे सगळ्यांचे अंतरात्मे भक्तीने ढवळून जातात. जेव्हा हरिदास ठाकूर हे बोलले तर ब्राह्मण अधिकच रागावले, कारण त्यांचा पराभव झाला. त्यांनी हार स्वीकारली नाही. त्यांनी विशिष्ट रणनीती वापरली आणि त्यांनी जे काही हरिदास ठाकूरांनी सांगितले त्याचे खंडन केले. ते म्हणाले, मी बघतोय शास्त्राने जे सांगितले आहे ते खरंच कलियुग आले आहे. म्लेच्छ एक अस्पृश्य व्यक्ती विचार करतो की त्याला ज्ञान आहे की तो ज्ञानी ब्राह्मणाला शिकवू शकतो. हरिदास ठाकूर तिथून निघून गेले आणि ब्राह्मण पण निघून गेले. ब्राह्मणाला पटले नाही, पण सगळे प्रामाणिक आत्मे जे ही कथा ऐकत आहेत त्यांना पटेल की आध्यात्मिक प्रगती करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे भगवंतांना प्रसन्न करणे. भक्तीच्या मार्गावर हा एकमेव मार्ग आहे. आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करून आध्यात्मिक प्रगती करू शकतो. कोणत्याही प्रकारचा यांत्रिक विधी किंवा प्रक्रिया नाही जी आपल्याला श्रीकृष्णांच्या जवळ आणेल, जोपर्यंत आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याच्या हेतूने ते करणार नाही. जर श्रीकृष्णांना काय सर्वात अधिक प्रसन्नता देते? जेव्हा दुसऱ्यांप्रती आपण अनुकंपा दाखवतो, प्रेम दाखवतो आणि दुसऱ्या सजीव प्राणी मात्रांचा आदर करतो.
कारण प्रत्येक सजीव प्राणी मात्र श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत. ते श्रीकृष्णांचे अंश आहेत, त्यांची मुले आहेत. अहम बीज प्रध पिता. ते या संपूर्ण भौतिक सृष्टीतील सगळ्या सजीव प्राणीमात्रांचे बीज देणारे पिता आहेत. काही मुलं खोडकर आहेत, तर काही मुलं चांगले वागणारे आहेत, आज्ञाकारी आहेत. जरी श्रीकृष्ण कुणावर खुश नसतील आणि कुणावर जास्त खुश असतील, पण तरी ते प्रत्येक सजीव प्राणीमात्राला प्रेम करतात. जर पित्याला एक पुत्र आहे जो गैरवर्तणूक करतो, पिता त्या पुत्राला प्रेम करतात, पण त्या पुत्राचा त्यांना वीट आलेला आहे. ते त्या पुत्राला दंड देतात. तर काय होते? कुणी येतं आणि कसेही करून त्या पुत्राला प्रचार करतो आणि त्या पुत्राला चांगला बनवतो. त्या व्यक्तीवर पिता किती खुश असेल, ते त्या व्यक्तीचे किती आभारी असतील, ते त्या व्यक्तीवर किती आशीर्वादाचा वर्षाव करतील. तू माझ्या मुलाला वाचवले. माझ्या पुत्राने माझ्या विरुद्ध बंड पुकारले. तो माझा द्वेष करीत होता आणि आता तुमच्या प्रभावामुळे तो पुत्र, ज्याला मी माझ्या जीवनभर इतके प्रेम केले, आता तो मला प्रेम करायला लागला आहे. तो माझी सेवा करतोय. पिता त्या व्यक्तीचे किती आभारी असतील. तसेच श्रीकृष्ण त्यांचे इतके आभारी असतात आणि त्यांच्यावर इतके प्रसन्न असतात, जे असुरी लोकांच्या मनात, जे श्रीकृष्णांविरुद्ध बंड पुकारतात, त्यांच्या हृदयात भगवंतांप्रती प्रेम आणि सेवाभाव जागृत करतात. कधी कधी श्रील प्रभुपादांची येथे भारतात लोकांकडून टीका केली गेली की तर काय झाले, तुम्ही पाश्चिमात्य देशांमध्ये गेलात आणि खालच्या जातीच्या काही अमेरिकन आणि युरोपियन लोकांना भक्त बनवले. यात काय महानता आहे? खरी महानता यात आहे की जर तुम्ही ज्ञानी ब्राह्मणांना, राजांना, पंतप्रधानांना प्रचार करू शकला आणि त्यांना भक्त बनवू शकलात तर. पण श्रीकृष्णांच्या हिशोबाने जो कोणी अगदी खालच्या जातीतील दलित लोकांना दयाभावाने, जो कोणी त्याग करून त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना प्रचार करण्याची इच्छा करतात, ते श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत. चैतन्य महाप्रभूंची नित्यानंद प्रभू आणि श्रील हरिदास ठाकूरांना ही शिकवण होती की सगळीकडे जा, कोण योग्य आणि कोण अयोग्य आहे असा भेदभाव न करता सगळ्यांना श्रीकृष्ण भक्ती द्या. केवळ त्यांना हा संदेश द्या की श्रीकृष्णांची पूजा करा, श्रीकृष्णांबद्दल ऐका, श्रीकृष्णांच्या नामाचा जप करा. जर तुम्ही ही केले तर तुम्ही माझे जीव की प्राण व्हाल. श्रीकृष्ण तुमची माता आहे, पिता आहे. श्रीकृष्ण तुमचे खरे हितचिंतक आहेत. ते खऱ्या संपत्तीचा खजिना आहेत. श्रीकृष्ण तुमचे जीव की प्राण आहेत. श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करा. नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर प्रत्येक ठिकाणी आणि सगळीकडे गेले. राजाला आणि अस्पृश्यांना त्यांचे जीवन कृष्ण भावनामृताने परिपूर्ण करण्याची समान संधी दिली, कारण त्यांना माहीत होते की हे भगवंतांचे हृदय आहे. तर आपण समजू शकतो की कशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी चैतन्य महाप्रभूंकडून गुरु शिष्य परंपरेद्वारा भक्तीचा खरा हेतू घेतला आणि ते त्यांचे जीवन त्या अनुकंपेचे साधन म्हणून जगले. जेव्हा रघुनाथदास गोस्वामींनी स्वरूप दामोदरद्वारे श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले की मी माझे घर सोडले, मी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे, तर संन्यास आश्रमातील व्यक्तींची काय कर्तव्य आहेत? ग्राम्य कथा न सुनी दे, ग्राम्य पारथ न कही दे, बालन खोई दे और बलन खोड़ी दे. सामान्य लोकांसारखे ग्राम्य कथा, सामान्य सांसारिक गप्पा करू नका आणि ते काय सांगत आहेत ते पण ऐकू नका. आपण विलासीपणाने वेशभूषा करू नये आणि विपुल प्रमाणात स्वादिष्ट अन्न खाऊ नये. अमानीन मान देणं. कृष्ण नाम सदा बोले राधाकृष्ण. ते म्हणाले आपण इतरांना सगळा आदर दिला पाहिजे. आपण सदैव भगवंतांच्या नामाचा जप केला पाहिजे आणि आपल्या अंतःकरणात नेहमी राधाकृष्णांच्या लीलेची सेवा करण्यावर ध्यान केंद्रित केले पाहिजे. अमानीन मान देणं. ते म्हणाले आपण दुसऱ्यांना सगळा आदर दिलाच पाहिजे आणि मोबदल्यात काहीच आदराची अपेक्षा करू नये. संन्यास आश्रमातील एक मुख्य तत्व आहे. प्रत्यक्षात दुसऱ्यांना सगळा आदर देणे कसे शक्य आहे? हे असे काही नाही की कुणीही कृत्रिमरित्या भावुकतेने ते करू शकेल. आपल्याला तात्विक दृष्टीने हे पटले पाहिजे की प्रत्येक सजीव प्राणी मात्र हे श्रीकृष्णांचे अंश आहेत. नाहीतर आपण कशा प्रकारे खरंच दुसऱ्यांना आदर देऊ शकू? आदर खरं तर हृदयातून आला पाहिजे. तेथे आदराचा दिखाऊपणा असतो. आपण भक्तांना म्हणतो कृपा करून माझ्या आदरपूर्वक पूर्ण दंडवताचा स्वीकार करा आणि असे आपण
आपल्या हृदयात दंडवत करतो आणि विचार करीत असतो, मी या व्यक्तीचा द्वेष करतो, मी याला सहन करू शकत नाही. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. असे बोलणे आपल्याला जे वाटते त्यापेक्षा चांगले आहे. पण खरा आदर हृदयापासून येतो. पण जेव्हा आपण म्हणतो वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च, आपण जर खरंच ते अनुभवतोय तर ते वैष्णव आहेत, ते भक्त आहेत. तर सर्व सजीव प्राणीमात्रांना आदर देण्याचे काय बोलावे. ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तात्विक दृष्टीने आपण समजू की श्रीकृष्ण प्रत्येक सजीव प्राणीमात्राच्या हृदयात परमात्मा म्हणून आहेत आणि तो जीवात्मा कितीही उन्नत असू दे किंवा बद्ध असू दे, ती किंवा तो खरं तर श्रीकृष्णांचा अंश आहे, श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. समोहम सर्वभूतेषु न द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति त्वं भक्त्या मायि तेषु चाप्यहम्. श्रीकृष्ण भगवद्गीतेत स्वतः स्पष्ट करतात, मी कुणाप्रती पक्षपाती नाही, मी कुणाचा मत्सर करीत नाही, मी सगळ्यांना समान बघतो. ज्याप्रमाणे कुणी मला साथ घालतो त्याप्रमाणे मी प्रतिसाद देतो. तो मनुष्य जो माझा भक्त आहे आणि जो मला शरण येतो तो मला अतिशय प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे. पण श्रीकृष्ण प्रत्येक सजीव प्राणीमात्रावर प्रेम करतात. ते कुणाचा पक्षपात करीत नाही. तो व्यक्ती जो असुर आहे त्यांनी जर त्याचे हृदय केवळ बदलले आणि श्रीकृष्णांना प्रेम आणि भक्ती अर्पण केली तर लगेचच श्रीकृष्ण प्रतिसाद देतात. ते त्या क्षणाची वाटच बघत असतात. तर सगळ्या सजीव प्राणीमात्रांशी असणाऱ्या आपल्या संबंधात आपल्याला हे शिकायचे आहे की आपण त्यांचे हितचिंतक कसे असावे. जर प्रत्येक सजीव प्राणीमात्र हे श्रीकृष्णांचे अंश आहे तर आणि आपण श्रीकृष्णांचे चिरंतन दास आहोत, तर याचा अर्थ हा आहे की मी प्रत्येक सजीव प्राणीमात्राचा सेवक आहे. आणि कपिल देवानुसार जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात हा दृष्टिकोन अंगीकारत नाही तोपर्यंत आपण जे काही विधी रीतिरिवाज करतो, आपले सगळे मंत्र तंत्र यंत्र हे श्रीकृष्णांना प्रसन्नता देणारे नसतील. या संदर्भात श्रीमद भागवतात एक कथा येते एका व्यक्तीची, जो त्याच्या उदाहरणावरून हे दाखवतो की प्रत्येक भक्ताने कसे होण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे. आणि हे स्पष्ट करण्यात आले आहे की जो कोणी या व्यक्तीचे अनुसरण करेल तो व्यक्ती सर्व योगींमध्ये श्रेष्ठ असेल आणि तो भक्तीची परिपूर्णता प्राप्त करेल. ते एक राजा होते. त्यांचे नाव रंतीदेव होते. रंतीदेव इतके साधारण होते की स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही प्रयत्न करत नसत. दैवाने जे काही त्यांना मिळत त्याचा ते स्वीकार करीत. ते सर्व प्राणीमात्रांप्रती इतके प्रेमळ आणि दयाळू होते की दुसऱ्यांची सेवा करणे आणि दुसरे उन्नत व्हावे यासाठी मदत करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. एक वेळ रंतीदेव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब, ते सगळे रंतीदेवामुळे इतके प्रेरित झाले होते की त्या सगळ्यांना उत्स्फूर्तपणे रंतीदेवांची शक्य त्या मार्गाने मदत करायची होती. कारण ते रंतीदेवांना प्रेम करीत होते. ते रंतीदेवांचा आदर करीत होते आणि रंतीदेव देखील त्यांना प्रेम करीत होते आणि त्यांना आदर करीत होते. प्रेम प्रतिसाद देते. जर आपल्याला कुणी प्रेम करीत नाही असे वाटत असेल तर कारण कदाचित आपण दुसऱ्यांप्रती प्रेम दाखवत नाही आहोत. जर आपल्याला कुणी आदर करत नाही आहे असे आपल्याला वाटत असेल तर कदाचित आपण दुसऱ्यांना आदर देत नाही आहोत. मनुष्य प्राण्याचा हा स्वभाव आहे की आपण लोकांना जे देतो त्यानुसार ते प्रतिसाद देतात. जर आपण लोकांशी यंत्रवत वागत असू तर बहुतेक लोक आपल्याशी खूपच यंत्रवत वागतील. जर आपण दुसऱ्यांप्रती प्रेम आणि काळजी दर्शवली नाही तर ते कदाचित आपल्याकडे दुर्लक्ष करतील. तो मनुष्याचा स्वभाव आहे. तर बरेच भक्त म्हणतील, हे काय आहे, कोणीही माझ्यावर प्रेम करीत नाही, प्रत्येक जण इतका यांत्रिक आहे. पण मी अशा कुणाला असे म्हणताना बघितले नाही की जे दुसऱ्यांप्रती खूप काळजी प्रेम दाखवतात. जसे आपण दुसऱ्यांशी वागू आपण तेच दुसऱ्यांकडून मिळवू. जर आपण कुणाचा अपमान केला तर ते आपला राग करतील. जर आपण कुणाची स्तुती केली तर आपण त्यांच्यातील अहमपणा काढू. जर आपण कुणाप्रती प्रेमळ असू तर त्यांच्या हृदयातील जितके प्रेम असेल ते मिळवू. देण्यामध्ये आपण प्राप्त करतो. तर रंतीदेव हे असे महात्मा होते
की ते आणि त्यांच्या कुटुंबाने 48 दिवसांसाठी उपवास केला. आपल्याला आठवत असेल की काही दिवस आधी जन्माष्टमी होती. आपण कदाचित 24 तास किंवा जास्तीत जास्त 36 तास उपवास केला. आपल्यातील काही जणांनी पाण्याशिवाय उपवास केला असेल. आपल्याला माहीत आहे आपली मनस्थिती कशी होती तो उपवास करताना. आणि ते उपवास सोडते वेळी मोठा उत्सव होता. रंतीदेव यांनी 48 दिवस उपवास केला. 48 दिवसाच्या शेवटी ते अक्षरशः मृत्यूच्या दारी होते. ते अन्नाच्या शोधात गेले नाहीत. कोणी त्यांना चांगला प्रसाद आणून दिला आणि थोडे पाणी पिण्यासाठी दिले तर कृतज्ञतेने त्यांनी परमपुरुषोत्तम भगवंताला हात जोडले आणि ते त्यांच्या कुटुंबियांमध्ये अन्न वाटतच होते आणि ग्रहण करणारच होते तर एक ब्राह्मण पाहुणे त्यांच्या घरी आले. ब्राह्मण घरी आले आणि रंतीदेवाला माहीत होते की ते आदरणीय पाहुणे आहेत. त्यांनी त्यांना बसवले आणि त्यांना तृप्त होईपर्यंत जेवू घातले आणि ब्राह्मणाला दंडवत प्रणाम केल्यानंतर ब्राह्मण निघून गेले. त्यानंतर रंतीदेवांनी उरलेले अन्न घेतले आणि आपल्या कुटुंबियांमध्ये वाटले आणि त्यांनी त्यांचा वाटा घेतला आणि ते खाणारच होते तर एक शूद्र त्यांच्या द्वारी आला आणि म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, तुमच्याकडे काही अन्न आहे का? रंतीदेवाच्या कुटुंबियांनी सगळ्यांनी अन्न ग्रहण केले होते. रंतीदेवांनी त्यांचा स्वतःचा वाटा घेतला आणि शूद्राला जेवू घातले आणि त्यानंतर शूद्राला आदर देत दंडवत केला आणि मधुर वाणीने त्यांचा निरोप घेतला आणि जे काही थोडे शिल्लक होते ते खाणारच होते तर त्यावेळी श्वानांचा समूह त्यांच्या प्रशिक्षकासोबत रंतीदेवाच्या घरी आला आणि तो प्रशिक्षक मोठ्याने बोलू लागला की माझे श्वान भुकेलेले आहेत, त्यांना थोडे अन्न खायला द्याल का? रंतीदेवांनी जे अन्न शिल्लक होते ते सगळे त्या श्वानांना आणि त्यांच्या प्रशिक्षकाला खाऊ घातले. का? कारण त्यांनी प्रत्येक सजीव प्राण्याला भगवंतांचा अंश म्हणून बघितले. त्यांनी ब्राह्मण, शूद्र आणि श्वानमध्ये भेदभाव केला नाही. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, श्वान आणि चांडाल या सर्वांना समदृष्टीने पाहतो. श्रील प्रभुपाद स्पष्टपणे सांगतात की रंतीदेव भक्त आहेत. ते प्रत्येक सजीव प्राण्याला श्रीकृष्णांचा अंश म्हणून पाहतात आणि ते बघत होते की श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात आहेत. पण ते दरिद्री नारायण या मायावादींच्या गैरसमजाला पाठिंबा देत नाही आहेत की जगातील गरीब लोक हे गरीब नारायण आहेत. कारण नारायण हे लक्ष्मीदेवीचे पती आहेत, ते कधीच गरीब असू शकत नाहीत. आणि जर आपण या दरिद्री नारायणाला पाठिंबा देऊ की नारायण गरीब आहे, ही व्यक्ती गरीब नारायण आहे, तर बघा नारायण हे श्वानच्या आणि डुक्कराच्या हृदयात पण असतात. तर याचा अर्थ हा आहे का की ती योनी श्वान नारायण आणि हा साप नारायण आहे? अचिंत्य भेदाभेद तत्व आपल्याला समजलेले आहे की भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून विराजमान आहेत आणि त्यांनी स्वतःला प्रत्येक अंशात विस्तारित केले आहे. अंश हे भगवंतांचे चिरंतन दास आहेत, पण कोणीही कधीही भगवान बनू शकत नाही. ब्राह्मण, शूद्र, श्वान रंतीदेवांना माहीत होते ते सर्व श्रीकृष्ण नाहीत तर ते श्रीकृष्णांचे अंश आहेत. त्यामुळे ते रंतीदेवांच्या आदराला, दंडवताला आणि करुणेला, सेवेला पात्र आहेत. रंतीदेवांनी त्या प्रत्येक श्वानाला दंडवत केले आणि अंतःकरणातून आदर दिला आणि त्यांना आपले अन्न दिले. आणि आता उरले काय होते तर एका व्यक्तीला पुरेसे होईल इतके पाणी. तेवढे पाणी रंतीदेवांचे आयुष्य वाचवण्यासाठी पुरेसे होते आणि रंतीदेव पाणी पिणारच होते तर एक चांडाल त्यांच्या द्वारी आले आणि ते भुकेने तहानेने व्याकुळ झालेले होते. ते म्हणाले, मला थोडे पाणी हवे आहे, तुमच्याकडे पाणी आहे का? रंतीदेवांना त्या चांडालाची दया आली. त्यांनी सुंदर प्रार्थना केली की ज्याला शुकदेव गोस्वामी अमृत म्हणतात. ते रंतीदेवांचे शब्द अमृत होते. जर आपण अमृतपान केले तर त्याचे काय गुण आहेत? जर आपण अमृतपान केले तर आपण काहीतरी अमृतमय चाखले आणि त्यानंतर आपल्याला खूप फायदा होतो. तर जो कोणी योग्य मनस्थितीत या अमृतमय प्रार्थनेचे श्रवण करेल तर ते परमपुरुषोत्तम भगवंतांची चिरंतन सेवा करतील. रंतीदेवांचे शरीर भुकेने आणि तहानेने थरथर कापत होते. त्यांनी त्यांचे हात जोडले आणि ते हे शब्द बोलले की मी परमपुरुषोत्तम भगवंताला ही प्रार्थना करीत नाही
की मला गूढ शास्त्रांमधून प्राप्त होणाऱ्या अष्टसिद्धी हव्या आहेत, की मला जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका हवी आहे. मला केवळ एवढेच हवे आहे की मी सगळ्या सजीव प्राणी मात्रांसोबत जगेल, की जेणेकरून त्यांच्या वतीने मी दुःख भोगेल, जेणेकरून ते दुःखांपासून मुक्त होतील. माझ्या हिस्साचे पाणी चांडालाला देऊन, त्याचे जीवन वाचवण्यासाठी देऊन, जो चांडाल जिवंत राहण्यासाठी झगडत होता, मी माझ्या भुकेपासून, माझ्या तहानेपासून, विलापापासून, शरीराच्या थरथर कापण्यापासून, सर्व चिंतेपासून, सर्व भ्रमांपासून, सर्व आभासांपासून मुक्त झालो आहे. तर राजा रंतीदेवाने त्या चांडालाला त्यांच्या हृदयातील परमात्म्याला दंडवत करून त्यांनी त्याला ते पाणी दिले, जे रंतीदेवांना स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक होते. आणि दुसऱ्याच क्षणी ब्रह्माजी, शिवजी आणि इतर महान देवता रंतीदेवासमोर अवतरित झाले. खरं तर ते ब्रह्माजी, शिवजी आणि इतर देवता होते ज्यांनी ब्राह्मण, शूद्र, श्वान आणि श्वानाच्या रक्षकाचे रूप धारण केले होते. रंतीदेवांनी त्या सगळ्यांना देखील आदरयुक्त दंडवत प्रणाम केले. त्यांना रंतीदेवांची परीक्षा घ्यायची होती. त्यांना जगाला दाखवायचे होते की वैष्णव कोण आहेत, काय आहेत. ते रंतीदेवाला कोणतेही वरदान देऊ शकत होते. रंतीदेवांनी काहीच मागितले नाही. त्यांनी आधीच त्यांच्या प्रार्थनेत आशीर्वाद मागितले होते. त्यांनी केवळ देवतांच्या हृदयात असलेल्या विष्णूंना दंडवत प्रणाम अर्पण केले. त्यांना त्यांच्या मोबदल्यात काहीच नको होते. हे वैष्णव आहेत. या जगात आपल्याला अनेक दानी लोक सापडतील. ते गरिबांना मदत करू इच्छितात, पण त्यांना प्रसिद्धी हवी असते. जेव्हा केव्हा ते गरिबांना मदत करतात, त्यांनी जे काही केले आहे त्यासाठी त्यांना त्यांचे नाव वर्तमानपत्रात यावे असे वाटते. ते किती दानी, परोपकारी, दयाळू, कनवाळू आहेत हे त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना, इतरांना कळले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यांना सरकारकडून सवलती पण पाहिजे असतात. त्यांच्या दानाचे कितीतरी फायदे असतात. त्यामुळे ते अहैतुकी अप्रतिहत नाहीत. ते अहैतुकी नाहीत. ते त्यांच्या स्वार्थाने प्रेरित झालेले असतात. कधीकधी आपण जर एखाद्या गरिबाला खाऊ घालत असू तर आपला खरा हेतू हा असतो की आपल्याला स्वतःच्या मिथ्या अहंकाराला खाऊ घालणे, असा विचार करून की बघा मी किती लोकांचे सांभाळ करतोय. प्रत्येकाने हे बघितले पाहिजे. मी जगासाठी एक उदाहरण दाखवतोय, सगळ्यांनी माझे अनुसरण करावे म्हणून. रंतीदेवांना ब्रह्माजी, शिवजी आणि देवतांकडून देखील काहीच नको होते. आपल्याला माहीत आहे की जेव्हा हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण, वृकासूर जेव्हा त्यांनी तपस्या केली, हेच सगळे देवता त्यांच्यासमोर अवतरित झाले होते, प्रकट झाले होते. त्यांच्याकडे मागण्यासाठी कितीतरी पूर्वनियोजित वरदान होते, पण रंतीदेवांनी एकही शब्द बोलले नाही. जेव्हा त्यांनी त्यांना बघितले, त्यांनी केवळ विष्णूंच्या चरणकमळाला दंडवत प्रणाम केला. कर्मकांड किंवा तत्वज्ञानाचे तर्कवितर्क अशा कोणत्याही भौतिक प्राप्तीच्या इच्छांनी अहैतुकी भक्तिमय सेवा कलुषित नसते. रंतीदेवांच्या संदर्भात शुकदेव गोस्वामी स्पष्ट करतात की ते असे राजा होते की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणाने संपूर्ण प्रजेचे हृदय द्रवित केले आणि ते सगळे त्यांचे अनुसरण करू लागले. ते सगळेजण अंतःकरणातून एक दुसऱ्यांना दंडवत करीत होते. ते सगळे इतर सजीव प्राणीमात्रांचे दयाळू दास झाले आणि अशा प्रकारे त्यांच्या संपूर्ण प्रजेने योगाची परिपूर्णता प्राप्त केली. ते भगवंतांचे शुद्ध भक्त बनले. त्यांनी मुक्तीची परिपूर्ती प्राप्त केली. प्रामाणिक समर्पित भक्तांच्या प्रभावाची ही शक्ती आहे. ते खरं तर लोकांचे हृदय परिवर्तन करतात. या संदर्भात श्रील प्रभुपाद भक्तिविनोद ठाकूरांना उद्धृत करतात की हा एक मार्ग आहे ज्याने आपण ओळखू शकतो की कोण खरंच वैष्णव आहेत आणि ते किती लोकांचे हृदय परिवर्तन करून त्यांना विशुद्ध वैष्णव बनवतात. चैतन्य महाप्रभू म्हणतात, मला संपत्ती नको, मला सुंदर स्त्री नको, की मला प्रसिद्धी, शिष्य, अनुयायी, प्रतिष्ठा नको. दुःखांपासून मुक्ती देखील मला नको. मी केवळ जन्म जन्मांतर तुमची सेवा करू इच्छितो.
तर हा विरोधाभास आहे का, की महाप्रभू म्हणत आहेत की मला अनुयायी शिष्य नकोत, आणि भक्ती विनोद ठाकूर म्हणत आहेत की खऱ्या वैष्णवाची परीक्षा ही आहे की ते लोकांचे हृदय परिवर्तन करून त्यांना वैष्णव बनवितात. याचा अर्थ त्या भक्तांना स्वतःसाठी काही नको आहे. भक्ताला अनुयायांमध्ये रस नाही, त्यांना खरा रस आहे तो सेवेमध्ये. जर अनुयायी आले तर ती त्यांची इच्छा नाही. त्या भक्ताला त्या लोकांची, त्या अनुयायांची केवळ सेवा करण्याची इच्छा आहे. आणि जरी ते अनुयायी नसतील तरी लोकांची सेवा करणे, आणि कशा प्रकारे आपण त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर त्यांचे हृदय परिवर्तन करून भौतिक चेतनेतून आध्यात्मिक चेतनेत. कृष्ण सूर्य सा माया होय अंधकार, यहन कृष्ण था नाही माया अधिकार. श्रीकृष्ण हे सूर्य समान आहेत आणि माया ही अंधकार समान आहे. सूर्याच्या उपस्थितीत अंधकार राहू शकत नाही. हृदयात श्रीकृष्णांच्या उपस्थितीत अज्ञानरूपी आणि भ्रमरूपी अंधकार राहू शकत नाही. चैतन्य महाप्रभू स्पष्ट करतात की सर्वोत्कृष्ट दान हे परोपकार म्हणजे इतरांना कृष्ण भावनामृत देणे आहे. कसेही करून त्यांच्या हृदयात श्रीकृष्णांना जागृत करणे, कारण त्यामुळे सगळा भ्रम नाहीसा होऊन त्या व्यक्तीला दुःखापासून मुक्ती मिळेल. भक्त प्रत्येक स्तरावर दयाळू असतात. श्रील प्रभुपादांच्या अनेक सुप्रसिद्ध कथा आहेत, ज्यात श्रील प्रभुपादांची मनोभावना रणतीदेवासारखी आहे. मायापूरमध्ये त्यांनी अतिशय गरीब, सामाजिक दृष्टीने खालच्या जातीच्या मुलांना बघितले. तिथे अतिथीगृहाच्या मागच्या बाजूला कचरा टाकलेला होता, आणि ही मुलं त्या कचऱ्यात काही शोधत होती, आणि माशांचा झुंड त्यांच्या पूर्ण शरीरावर घोंगावत होता. ते काही खायला शोधत होते. प्रभुपादांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, आपल्या मंदिरापासून 1 मैल अंतरापर्यंत कुणीही उपाशी असायला नको. आणि त्या विधानाने हरे कृष्णा फूड फॉर लाईफ, हरे कृष्ण अन्नामृत कार्यक्रम सुरू झाला. आणि आता जगभरात लाखो प्रसादाच्या प्लेट्स वितरित केल्या जातात. याचा स्रोत, याचा उगम त्या एका घटनेत आहे, जेथे प्रभुपादांनी या जगातील लोकांचे दुःख बघितले. त्यांनी बघितले की ते भुकेलेले आहेत, पण त्यांना केवळ त्यांचे पोटच भरायचे नव्हते, तर त्यांना त्यांच्या आत्म्याला अन्न पुरवायचे होते, त्यांना प्रसाद देऊन. श्रील प्रभुपादांच्या व्यासपूजेच्या दरम्यान एका भक्ताने एक सुंदर कथा सांगितली, जेथे प्रभुपाद त्यांच्या खोलीत बसले होते आणि त्यांचे सेवक श्रुतकीर्ती प्रभू येतात. प्रभुपाद जमिनीकडे लक्षपूर्वक बघत होते. जमिनीकडे खूप लक्षपूर्वक गांभीर्याने बघत होते. जमिनीकडे बघत श्रुतकीर्ती प्रभू प्रयत्न करीत होते की गुरु महाराज कशाकडे बघत आहेत. शेवटी प्रभुपाद म्हणाले की तुला तो लहानसा कीटक दिसतोय. काही वेळेपासून मी त्याला बघतोय. त्याला माझ्या खोलीत काही अन्न मिळू शकत नाहीये. तो भुकेलेला आहे. या पानाने त्याला उचल आणि त्याला त्या झाडांच्या पानावर ठेव, जेणेकरून त्याचे चांगले पोषण होईल. श्रुतकीर्ती प्रभू विचार करू लागले. येथे जगद्गुरू आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील जगप्रसिद्ध आचार्य आहेत, जे जेट विमानाने प्रचार आणि प्रचारासाठी वेळोवेळी प्रवास करतात. तरी सुद्धा किती वेळ आणि लक्ष ते देत आहेत या छोट्याशा कीटकाला, आणि केवळ त्या लहानशा क्षुल्लक कीटाणूच्या दुःखावर ध्यान केंद्रित करीत आहेत. ते केवळ त्याला अन्न देऊ इच्छित नव्हते, तर त्याला झाडाजवळ नेले, झाडांची पानं खायला मिळावी म्हणून. पण त्याला प्रभुपादांचा आशीर्वाद देखील मिळाला. कोणाला माहीत होते की त्या कीटकातील आत्मा आज कोण आहे? कदाचित तुमच्यापैकी एखाद्याचा मुलगा. त्यांची लक्षपूर्वक काळजी घ्या. ते प्रभुपादांना विशेष प्रिय आहेत. तर ही करुणा होय. चैतन्य महाप्रभू जेव्हा झारीखंडच्या जंगलातून जात होते, ते प्रत्येकाला भगवंतांचे प्रेम स्वीकारायला प्रेरित करीत होते. सामान्यतः कुणालाच वाघ आवडत नाही. नुकतेच आम्ही आमच्या दौंड गोवर्धन प्रोजेक्टवर होतो. मी कुणाला घाबरवू इच्छित नाही. हे कदाचित तुम्हाला तिथे राहावयास आकर्षित करेल. पण काही रात्रीपूर्वी तेथे वाघ आला होता.
आणि त्यांनी वाघाच्या पायाचे ठसे आम्हाला दाखवले. खूप सुंदर वाघाच्या पायांचे ठसे, खूप मोठे, कुत्र्याचे किंवा मांजरीपेक्षा खूप मोठे. आणि एक भक्त तेथे राहत होते. ते रात्री काम करीत होते, झाडांना पाणी घालत होते आणि त्यांनी त्या वाघाला बघितले. एक लहान वाघ होता, पौगंडावस्थेतील वाघ होता तो. त्यांनी काही आवाज केला आणि वाघाला घाबरवले. तर श्रील प्रभुपाद स्पष्ट करतात, जेव्हा ते लहान होते तर वाघ गावात येत असत. तुम्हाला माहीत आहे लोक काय करत? ते सर्व प्रकारचे दूध आणत आणि तांदूळ आणत आणि ते सगळे ते वाघांसाठी जंगलाच्या काठी ठेवत. ते प्रसाद ठेवत. तो श्रीकृष्णांचा प्रसाद असे. ते पोटभर खात आणि जंगलात परत जात आणि कुणालाही त्रास देत नसत. श्रील प्रभुपाद सांगतात, त्यांच्या एका मित्राचे कापडाचे दुकान होते, जेथे उंदीर येत आणि कपडे खात आणि सगळे कपडे खराब करत. ते उंदराला मारायला विष आणू शकत होते किंवा उंदराला पकडायला उंदराचा पिंजरा आणू शकत होते आणि त्या पिंजऱ्यात खायला अन्न ठेवायचे आणि त्यानंतर उंदराच्या डोक्याची कवटी तोडणे. या समस्येचे समाधान करायला अनेक मार्ग होते. पण श्रील प्रभुपाद खूप खुश झाले हे बघून की हा मनुष्य कशा प्रकारे उंदराच्या समस्येचे समाधान काढतो. रोज तो भाताचे मोठे भांडे ठेवत. उंदीर यायचे, तो भात खायचे, संतुष्ट व्हायचे आणि त्यांच्या घरी निघून जायचे. कपड्यांना स्पर्श देखील करीत नसत. जेव्हा मंदिरात झुरळ होती, भक्तांनी त्यांना बघितले आणि ते त्यांना मारत, कारण ते झुरळाची विष्ठा ठिकठिकाणी सोडत असत. श्रील प्रभुपाद म्हणायचे की तुम्ही पाहुण्यांना बोलवता आणि त्यानंतर तुम्ही त्यांना मारता. तर भक्त म्हणाले, आम्ही त्यांना नाही बोलावले. तर प्रभुपाद म्हणाले, तुम्ही त्यांना बोलावले. तुम्ही नीट साफ करीत नाही म्हणजे तुम्ही त्यांना बोलावता. तुम्ही सगळे एकदम स्वच्छ ठेवा तर झुरळे येणार नाही, ते दुसरीकडे जातील. प्रभुपाद प्रत्येक सजीव प्राणी मात्रांच्या हृदयात भगवंतांना बघायचे. ते प्रेमळ होते, दयाळू होते. ते केवळ शरीरच बघत नव्हते. तसेच कधीकधी प्रभुपादांवर टीका केली जात, कारण काही कर्मकांडी स्मार्त ब्राह्मणांच्या मते ते स्त्रियांना बऱ्याच सवलती देत असत, जे स्मार्त ब्राह्मणांना योग्य वाटत नव्हते. पण प्रभुपाद म्हणत की ते श्रीकृष्णांचे अंश आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्या प्रकारचे प्रोत्साहन, सगळा आदर, सगळे अधिकार दिले पाहिजे, जेणेकरून त्या चैतन्यशील बनतील आणि कृष्ण भावनामृतामध्ये प्रेरित होतील. श्रील प्रभुपाद त्या लोकांना पण ब्राह्मण दीक्षा देत, जे पारंपरिक संकल्पनेनुसार ब्राह्मण होण्यास पात्र नाहीत. पण शास्त्रानुसार जो कोणी प्रामाणिकपणे कृष्ण भावनामृताचा पालन करीत आहे, ते ब्राह्मणापेक्षा पण श्रेष्ठ आहेत. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या परंपरेत ते झगडले आणि त्यांनी त्या लोकांना आव्हान दिले, ज्या लोकांची जीवनाबद्दल भौतिकवादी संकल्पना होती. भारतात का बरं धर्मांचा इतका प्रचार होतोय? करुणेच्या अभावी. कारण कितीतरी शतकांपासून रूढीवादी कर्मकांडी ब्राह्मण वैदिक धर्मावर वर्चस्व गाजवत आहेत. ते खालच्या जातीच्या लोकांना मंदिरात येऊ देत नव्हते. तर जातीभ्रष्ट आणि बहिष्कृतांबद्दल काय बोलावे? ते मंत्रोच्चार करू शकत नव्हते. त्यांना कोणतीही दीक्षा घेता येत नसे. त्यांना कोणताही धार्मिक अधिकार देण्यात येत नसे. त्यांनी केवळ धार्मिक लोकांची सेवा करायची. तर इतर लोक आले आणि म्हणाले, तुम्ही आमच्या मंदिरात येऊ शकता. तर ते त्यांच्या मंदिरात गेले आणि त्यांनी धर्मांतरण केले. जेव्हा प्रभुपाद पुरीला गेले तर भक्तांना मंदिरात येऊ दिले नाही. तर प्रभुपाद म्हणाले, हे जगन्नाथ आहेत की भारतनाथ, इंडियन नाथ? जर ते इंडियन नाथ असतील तर हे बरोबर आहे की जो कोणी भारतात जन्मला आहे त्याला मंदिरात प्रवेश मिळेल. पण खरं तर ते जगन्नाथ आहेत. ते संपूर्ण विश्वाचे नाथ आहेत. तर विश्वातून कुठूनही कुणीही ज्याला जगन्नाथामध्ये श्रद्धा आहे त्यांचे जगन्नाथांची पूजा करायला स्वागत झाले पाहिजे. त्यांचा आदर, सन्मान, गौरव झाला पाहिजे. तर येथे आपण श्रील कपिल देवांपासून हे बघतो की भिन्न दृष्टिकोनामुळे जे लोक स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये थोडाही भेदभाव वा पक्षपात करतात, त्यांच्या ठायी मी मृत्यूच्या धगधगत्या आगीप्रमाणे मोठे भय निर्माण करतो. कुणाला काही प्रश्न आहेत का? हरे कृष्ण महाराज, तुम्ही सर्व प्राणीमात्रांवर आपल्या क्षमतेप्रमाणे दया दाखवावी यावर खूप सुंदर स्पष्टीकरण दिले.
प्रभुपादांचे ज्वलंत उदाहरण दिले, जे एका क्षुल्लक कीटाणूची देखील काळजी घेत होते. व्यावहारिक कारणासाठी माझा हा प्रश्न आहे. जेव्हा आपण चालत असतो किंवा जेव्हा आपण वृंदावन यात्रेत आणि जगन्नाथपुरीत कार्यक्रम असेल तर तेथे जमिनीवर खूप मच्छर असतात. आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, आपण त्यांना टाळूसुद्धा शकत नाही किंवा आपण त्यांना पायदळी तुडवतो. तर खरंच आपण कशा प्रकारे आदर आणि करुणा दाखवू शकतो त्या गोष्टींप्रती ज्या खूप कठीण आहेत आणि ज्या आपण टाळू शकत नाही? उत्तर: जितके आपल्याला टाळता येईल तितके आपण टाळले पाहिजे. पण जर आपण नेहमी श्रीकृष्णांच्या नामाचा जप करत असू आणि जर आपण टाळू शकलो नाही आणि एखाद्यावर पाय ठेवला तर ते हरिनाम ऐकत ऐकत मरतील. जितके शक्य होईल तितके दयाळू राहा. मी कथा सांगत होतो जी पीटर बर्वॉशनी मला सांगितली होती की पीटर बर्वॉश हे खूप प्रसिद्ध विजेता टेनिस खेळाडू होते आणि ते नेहमी टीव्हीवर यायचे, नेहमी वर्तमानपत्रात असायचे, मॅगझिन, रेडिओवर ते इतक्या मुलाखती देत. ते खूप प्रसिद्ध व्यक्ती होते आणि ते टोरंटोमध्ये श्रील प्रभुपादांना भेटले आणि श्रीकृष्णांसाठी व्यवसाय कसा करायचा या विषयावर ते श्रील प्रभुपादांशी 3 तास बोलले, कारण ते व्यापारी पण होते आणि टेनिसचे खेळाडू पण होते. आणि श्रील प्रभुपादांकडून त्यांनी जे ऐकले होते त्यावर ते तेव्हापासून संपूर्ण जगभरात उच्चपदस्थ कार्यकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांचे चर्चासत्र, परिसंवाद घेत होते. केवळ प्रभुपादांनी त्यांना शिकवलेल्या व्यवस्थापन आणि नेतृत्वाच्या तत्वाचे ते स्पष्टीकरण देत होते. त्यांना एका तासाचे $5,000 मिळत. जर तुम्हाला त्यांना तुमच्या कंपनीत बोलवायचे आहे तर ते यायला तयार असत. ते पूर्ण जगभर प्रवास करीत. काही 1-2 वर्षापूर्वी वर्षातील 300 दिवस त्यांना कार्यक्रम होते. पण त्यांनी मला त्यांच्या टेनिसच्या कारकिर्दीतील एक ठळक वैशिष्ट्यांबद्दल कथा सांगितली. तो अनुभव जो त्यांच्या आठवणीतील सगळ्यात पवित्र आणि मौल्यवान होता. तो अनुभव त्यांच्या विजेतेपदाचा नव्हता, तर ज्या सामन्यात ते हरले होते तो अनुभव होता. तो विजेतेपदासाठी असणारा निर्णायक सामना होता. लाखो लोक टेलिव्हिजनवर आणि हजारो लोक स्टेडियममध्ये तो सामना बघत होते. तो शेवटचा सामना होता. मला टेनिस माहीत नाही. काय म्हणतात सर्व्हला? शिक्षाष्टकम प्रभूसुद्धा एक विजेता टेनिस खेळाडू होते त्यांच्या मागील आयुष्यात. तर तो निर्णायक सामना होता. तर ते जे टेनिस खेळले आहेत, मी त्यातील नाही, पण त्यांनी मला हे सांगितले की ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात ती जागा हे ठरवते की तुम्ही जिंकाल की तुम्ही हराल. त्यांनी योग्य जागा बघितली जेथे त्यांना माहीत होते की ते त्या दुसऱ्या खेळाडूला ते हरवतील. पण त्यांनी त्या ठिकाणी काही मुंग्यांना चालताना बघितले. त्यामुळे ते त्या जागेपासून थोडे दूर उभे राहिले. आणि प्रत्येकजण स्टेडियममधील आणि टेलिव्हिजनवरील विचार करू लागला की हा हे काय करतोय, तो हरणार आहे, तो तिथे का उभा आहे. आणि चेंडू आला आणि तो आवाक्याबाहेरचा होता आणि ते हरले. ते विजेतेपदाचा सामना लाखो लोकांसमोर हरले कारण ते मुंग्यांवर पाय ठेवू इच्छित नव्हते. हे जे त्यांनी श्रील प्रभुपादांच्या शिकवणीतून घेतले. त्यांनी मला हे वृंदावनात सांगितले. हे एक त्यांच्या टेनिस कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य होते. त्यांना सामना हरल्याचा पश्चाताप नव्हता. ते मला म्हणाले, असे वाटले की मी श्रील प्रभुपादांना खुश केले. ते माझ्यासाठी सामना जिंकण्यापेक्षाही महत्त्वाचे होते. ते दीक्षित नव्हते. त्यांनी कधीच दीक्षा घेतली नाही, पण त्यांना श्रद्धा होती. खरी दीक्षा हृदयातून असते. आपल्यापैकी काहींचे आध्यात्मिक नाव असतील. आपण सगळ्या प्रकारचे गायत्री मंत्राचा जप करत असू, दुसरे मंत्रांचा पण जप करत असू. आपण सगळ्या प्रकारची पुस्तकं जी दीक्षित लोकांनी वाचली पाहिजे आपण वाचली असेल. पण या व्यक्तीसारखा करुणाभाव आपल्यात आहे का? या टेनिस खेळाडूसारखा? अलीकडेच मी इटलीमध्ये होतो. कोणीतरी मला सांगत होते की तेथे ख्रिश्चनांचा एक पंथ आहे. त्या पंथातील लोक एकमेकांशी खूप चांगले आणि प्रेमाने वागतात. पण ते मांस खातात. त्यांना प्राण्यांची कत्तल करणे आणि त्याचे मांस भक्षण करणे यात काही गैर आहे असे वाटत नाही. पण ते इतर मनुष्यांशी खूप चांगले वागतात. ते खूप परोपकारी, खूप दानी, स्वभावाने खूप प्रेमळ आहेत. आणि मी विचार करीत होतो त्यामुळे त्यांच्या दयाळूपणामध्ये दोष आहे.
उणीव आहे. पण आपण बघितले आहे की काही भक्त शाकाहाराच्या महिमेचा खूप प्रचार करतात आणि ते हा पण प्रचार करतात की मांस खाणे किती आसुरी आहे. पण ते त्यांच्या गुरुबंधू आणि गुरुभगिनींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना दुष्टपणाने वागवतात. तो पण एक दोषच आहे. काही मनुष्यांप्रती प्रेमळ असतात आणि प्राण्यांप्रती क्रूर असतात आणि तेथे भक्त आहेत जे प्राण्यांप्रती दयाळू असतात आणि मनुष्यांप्रती क्रूर असतात, विशेष करून वैष्णवांप्रती. तो पण दोषच आहे. भेदभावाशिवाय करुणा म्हणजे गरीब आणि श्रीमंत, म्हणजे प्राणी आणि मनुष्य, कर्मी आणि भक्त. कधीकधी भक्त मंदिराच्या बाहेर जातात तर ते मर्यादेत राहतात आणि करुणा भावनेने प्रेमाबद्दल बोलतात आणि नंतर ते घरी परत येतात आणि एकमेकांना रागवतात, एकमेकांवर चिडतात. कधीकधी गृहस्थांच्या घरात ते खूप दानी आहेत, प्रेमळ आहेत, पण ते एकमेकांना क्रूरतेने वागवतात. आपण लग्नात कोणते वचन देतो, कोणत्या प्रतिज्ञा करतो? आपण प्रतिज्ञा करतो पवित्रतेची, एकनिष्ठ राहण्याची. या पत्नीच्या प्रतिज्ञा आहेत आणि संरक्षण देणे पतीची प्रतिज्ञा आहे. खरं तर आपण त्या व्यक्तीला कृष्ण भावनामृतामध्ये सुखी ठेवण्यासाठी आपण वचनबद्ध असायला पाहिजे. जर पत्नी तिच्या पतीप्रती एकनिष्ठ नाही, जर ती पतिव्रता नाही, तर पती दुःखी होईल. वैष्णवाला दुःखी करणे म्हणजे वैष्णव अपराध आहे. योग्य आध्यात्मिक प्रगती तुम्ही करणार नाही. पतीच्या भक्तीत, त्यांच्या व्यवसायात, त्यांच्या नोकरीधंद्यात जेवढे शक्य आहे तेवढे सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आणि इतर जे काही आवश्यक आहे ते करायला पाहिजे. आपण हे सगळे हसतमुख राहून केले पाहिजे. जेव्हा पती दिवसभराच्या चिंता आणि दिवसभर काम करून घरी येतात तर पत्नीचे वागणे इतके मधुर आणि गोड असायला पाहिजे की जेणेकरून पती आनंदी होईल. घर हे आश्रयस्थान वाटले पाहिजे. तिने घराला गोलोक वृंदावन बनवले पाहिजे, नरकलोक बनवायला नको. जसे पती घरी आले तर तुम्हाला माहीत आहे का आज काय झाले, मला नवीन साडी हवी आहे, तुम्ही माझ्याकडून हे सगळे करण्याची अपेक्षा कशी करता, असे बोलायला नको. तर मधुर मृदू वागणूक हवी. आणि पती पत्नीचे संरक्षण करेल म्हणजे काय? दुर्दैवाने पुरुषांचे समाजावर वर्चस्व आहे. तेथे विशिष्ट पुरुषी अहंकार आहे की तुम्ही तुमचे वचन प्रतिज्ञा पाळा, पण मी काय करतोय हे बघू नका. बऱ्याच स्त्रियांना उपदेश केला जातो की तुम्ही पतिव्रता आणि पवित्र असायला पाहिजे, तुम्ही एकनिष्ठ असायला पाहिजे, तुम्ही तुमच्या पतीला सहकार्य करायला पाहिजे. पण पुरुषांना उपदेश कोण देणार? संरक्षण म्हणजे शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक. जर तुम्ही या तीनपैकी एकाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही अपराधी आहात, तुम्ही तुमची प्रतिज्ञा भंग करताय. शारीरिक संरक्षण म्हणजे तुमच्या क्षमतेप्रमाणे जीवनावश्यक गरजा पुरवणे, कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे. जर आपल्याला खरंच आपले कुटुंब कृष्ण भावना भावित हवे आहे तर आपल्याला असे वातावरण निर्माण करावे लागेल की ते कृष्ण भावनामृतामध्ये आनंदी राहतील. जर आपण आपल्या मुलांना जबरदस्तीने कृष्ण भावना भावित बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण त्यांना आनंद देत नाही आहोत तर ते भक्त बनणार नाहीत. भक्त असण्यामध्ये समाधान आहे हा अनुभव आपल्याला त्यांना द्यायचा आहे. हा संरक्षणाचा अर्थ आहे. मूलभूत भौतिक गरजा पुरवणे हे खूप सोपे आहे. प्राणीसुद्धा ते करतात. याचा अभिमान बाळगू नका की मी माझ्या पत्नीला कार दिली आणि मी तिला इलेक्ट्रिक टोस्टर दिले आहे टोस्ट बनवायला, आणि मी तिला छान ओव्हन दिला आहे ज्यात ती ब्रेड बेक करू शकते, आणि तिला पाय ठेवायला मी घरात संगमरवर लावला आहे, आणि मी तिला झोपण्यासाठी सुंदर पलंग दिला आहे, आणि मी तिला 258 साड्या दिल्या आहेत आणि त्या साड्यांवर मॅचिंग 258 दागिन्यांचे सेट दिले आहेत. प्राणी पण हे त्यांच्या पद्धतीने करतात. तरी पण ही गरजा पुरवणे ही तुमची जबाबदारी आहे. पण संरक्षणाच्या प्रतिज्ञेचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे भावना. स्त्रीला, पत्नीला आदर दिलाच पाहिजे. जर तुम्ही तुमच्या पत्नीला आदर सन्मान देत नसाल तर तुम्ही योग्य आध्यात्मिक प्रगती करणार नाही. कारण ती वैष्णवी आहे. अमानीनं मान देणं, दुसऱ्यांना सगळा आदर द्या, केवळ माझ्या पत्नीला सोडून, अशा प्रकारे सहसा पती विचार करीत असतात. मी प्रत्येक स्त्रीला मातेसमान आदर देईल. पण असे म्हटले जाते की प्रत्येक स्त्रीचा आदर सन्मान तुमच्या मातेसमान करा, केवळ तुमच्या पत्नीला सोडून. तर हे मी खूप चांगल्या पद्धतीने अनुसरण करतोय.
तुम्ही लक्ष्मीप्रमाणे तुमच्या पत्नीचा आदर करायला हवा. ती वैष्णवी आहे. प्रत्येकाला प्रोत्साहनाची गरज असते. प्रत्येकाला त्यांचे कौतुक झाले आहे ह्या जाणीवेची गरज असते. जर पत्नी पतीची सेवा करते आणि पती केवळ दुर्लक्ष करीतो, काहीच बोलत नाही, तर हा अपराध आहे. पत्नी आतून दुःखी होते. तिला एकटेपणा वाटू लागतो, एकाकी वाटू लागते. तिला असे वाटते की तिला कोणी प्रेम करीत नाही. तिला असुरक्षित वाटते. जर त्यांनी काही चांगले केले तर त्यांना धन्यवाद म्हणा. मी याचे कौतुक करतो, हे अप्रतिम आहे. जर तुम्ही त्यांना सांगणार नाही तर ते तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. मी स्त्री नाही, मी पती नाही, पण भगवंतांची कृपा आहे की मी बऱ्याच पती पत्नींना ऐकले आहे, ज्यामुळे मला काही समजले आहे असे मला वाटते. जर तुम्ही त्यांना सांगणार नाही की ते काहीतरी चांगले करीत आहे, त्यांना असे वाटेल की तुम्ही त्यांना नाकारले आहे. आणि जर कुणी इतके करीत आहे, इतके करीत आहे, इतके करीत आहे, कोणत्याही कौतुकाशिवाय, कोणत्याही प्रोत्साहनाशिवाय, तर ते दुःखी होतील. आणि काय होईल जेव्हा ते दुःखी होतील? ते तुम्हाला दुःखी करतील आणि त्यानंतर तेथे केवळ दुःख राहील. आणि नंतर पती म्हणेल, तू अशी का आहेस? कारण तुम्ही असे आहात. का? तुम्हाला माहीत नाही. तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करता. तुम्हाला माझी काळजी नाही. मी तुझी काळजी करतो. चूप बस. मी गुरु आहे. मी गुरूंचा प्रतिनिधी आहे. मी या घराचा राजा आहे. तू केवळ चूप बस. मी तुझी काळजी करतो. मी तुझे संरक्षण करतो. तू माझे अन्न नाही खात आहेस का? मी तुझ्याकडून हे ऐकून घेणार नाही. हे कलियुग आहे. तुमच्यापैकी कुणी आधी हा संवाद ऐकलाय का? गृहस्थ, तुम्ही ऐकलाय का? हे टेप रेकॉर्डिंग सारखे वाटते का? प्रोत्साहन, आदर आणि कौतुक करणे हे पतीचे कर्तव्य आहे. कौतुक करणे हे एक प्रकारचे प्रेम आहे. जर तुम्ही ते करीत नाही आहात तर तुम्ही तुमच्या पत्नीला योग्य संरक्षण देत नाही आहात. काही पतींना आपल्या तत्त्वज्ञानाचा धर्मांध गैरसमज आहे. त्यांना असे वाटते की त्यांची पत्नी माया आहे. ती मायादेवी आहे. मी मायादेवीसोबत राहतोय. ही खूप धोकादायक आहे. आणि जर तिने माझ्यासाठी काही केले तर ती केवळ मला तिच्या सेवेने फसवायचा प्रयत्न करते. आणि जर ती माझ्यासाठी काहीच करत नाही आहे तर ती लबाड आहे. पण जर तिने माझ्यासाठी काही केले आहे तर मला तिच्याकडे दुर्लक्ष करायचे आहे. नाहीतर मी तिच्या सापळ्यात फसेल. आणि जेव्हा ती माझ्या गैरवर्तणुकीने, माझ्या अपशब्दांनी, माझ्या दुर्लक्ष केल्याने, निष्काळजीपणामुळे दुःखी होते तर ती रडते. मायेचा दुसरा सापळा, ज्यात मला ती तिच्या स्त्रीत्वाच्या नियंत्रक जाळ्याच्या जखडीमध्ये मोहित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मी तिच्याकडे दुर्लक्ष करेन. रडणे थांबव ही माया आहे. हे तत्त्वज्ञान नाही, हे मूर्खांचे तत्त्वज्ञान आहे. अमानीनं मान देणं, आदर देणे, तुमच्या पत्नीला संरक्षण देणे, तिला प्रोत्साहन देणे, तिचे कौतुक करणे, कृष्ण भावनामृतामध्ये तिला सुखी ठेवणे. जर ती कृष्ण भावनामृतामध्ये सुखी आनंदी असेल तर ती तुम्हाला सुखी आनंदी ठेवेल आणि तुम्हाला कृष्ण भावना भावित ठेवेल आणि श्रीकृष्ण प्रसन्न होतील. श्रील प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये स्पष्ट करतात की जेथे कृष्ण भावनामृतात पती आणि पत्नी आनंदात राहत असतील तेथे लक्ष्मी देवीचा वास असतो. किती क्रिया प्रतिक्रिया, तर प्रत्येक स्तरावर दुसऱ्यांसोबत आपले कोणतेही नातेसंबंध असू दे, आपण परदुःख दुःखी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. त्यांचे दुःख हे माझे दुःख आहे. दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजे खरं तर आदर देणे, प्रेम देणे. वेळेच्या परिस्थितीच्या गरजेनुसार त्या व्यक्तीची काळजी घेणे म्हणजे सेवा होय. हे ते आहे जे श्रीकृष्णांना प्रसन्नता देते. आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थाने भक्त बनण्यासाठी आपले आयुष्य घडविले पाहिजे. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले का? कदाचित नाही, पण मी कदाचित दुसऱ्या कोणाच्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. धन्यवाद.